शालिनी येऊ का? हो या ना. काय ग? मग पाहुणे आले त्यांच्या समोर काही बोलली नाहीस? काही नाही? तुम्ही सगळं बोललातच की, मी काय वेगळं बोलणार होते? अगं पण शाले, नाती अशी दूर सारून कसं चालत? दूर ठेवायचा काय प्रश्न आहे? वय नव, मग मला सांग, लेकराच्या मनात हे काडी मोडाचं खूळ शिरले, याच काय? तू आई आहेस त्याची, तू बोलायला नको का? माझं बोलणं झालंय सासूबाई, पण तो माझं कितपत ऐकेल मला नाही माहिती. पण शाले, तुला ठाव आहे, तो जगात कुणाचं ऐकत असेल तर ते तुझं. तेव्हा तू त्याला समजावून सांगायला न ग? सासूबाई, परिस्थिती इतकी बदलली आहे की माझं बोलणं जर त्याला बळजबरी वाटत असेल तर त्याला मी तरी काय करणार आहे? म्हणजे आधीच कुठेतरी काहीतरी चूक झालेली आहे, मग ती चूक दुरुस्त कराय न ग? हाच विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली सासूबाई. सत्यजित नेमकं काय आणि कसं वागणार आहे हे कळतच नाहीये मला. आज पहिल्यांदाच त्याच्या वागण्याचा अंदाज येत नाहीये. असं वाटतंय की कितीही प्रयत्न केले, काहीही केलं तरी सत्यजित त्याच्या मनाला येईल तसंच वागणार. आता दादाचा माणूस आपल्या ऑफिसमध्ये बसणार म्हटल्यावर काही दिवसच हा त्रास सहन करावा लागणार आहे विहंग. जे माझ्या मनात आहे ते जर घडलं तर ही दादाची कटकट फार लवकर मिळेल. असं तू सांगतोय सत्यजित, पण ती त्या दादाची बायको आहे आणि ती आपल्या नवऱ्याच्या विरोधात साक्ष का देईल? आणि जर तिने साक्ष द्यायचीच असती तर मग तिने तेव्हाच का माघार घेतली? विहंग, तेव्हा नेमकं काय झालं काय नाही झालं ते बघायला आपण नव्हतो. तेव्हा तिने माघार घेतली ती दादाला घाबरूनच. सरळ सरळ दिसतंय ते. अरे मला सांग, ज्या बाईची आपल्या नवऱ्यासमोर साधं बोलायची हिंमत होत नाही, ती त्याच्या विरोधात उभी राहील? आपल्याला तिला कन्व्हिन्स करावं लागेल. नाही, हे कन्व्हिन्स करणं तर खूप लांबची गोष्ट आहे. ते बघ, लांबची गोष्ट आहे पण अशक्य नाही, आणि आपल्याकडे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता ती आपल्याला कितपत मदत करेल माहित नाही. लेट सी. बोला सत्यजितराव मुधळकर साहेब, बोला. काय तू कसा आला इकडे? आणि तुला मुळात आत कोणी सोडलं? काय नाही, दार बंद होतं, उघडलं असं धाडकन, आलो आतमध्ये. कमाला करताय रो तुम्ही. आता तुम्ही असं बोलायला लागल्यावर झाली का कमाला? मुद्दा मुद्द्याच बोलणार. दादासाहेब होळकर फोन आलता तुम्हाला? आलता तर मी नाही कसं बरं कर. मी इथं तुमच्या कामाचं सुपरविजन करायला आलोय ऑन द हाफ ऑफ दादासाहेब होळकर कंपनीज. काय ही कंपनी ना आमच्या मालकाची. होळकर्स 80% मालकी त्यांची. हा, तुम्ही 20% बोलायचं. हे 80% असलास ना तरी नोकर आहेस फक्त, कळलं? 20% असलो तरी मालक आहे. हे केबिन मालकाचं आहे. दादानं पाठवलं ना तुला, पगार देतो ना तो तुला. बाहेर जायचं, बाहेर जाऊन बसायचं. चल. अरे सत्यजित थांब, एक मिनिट. अरे चांदभोर काही कुत्रा नाहीये रे. आता तो
दादा होळकरांचा माणूस आहे. म्हणजे काय साधा सुद्धा माणूस आहे का? खूप मोठा माणूस आहे तो. आता खूप मोठा माणूस झाला तरी आधीचे गुण असे सहज जात नाहीत ना. आता हा माणूस मोठा आहे म्हटल्यावर त्याला त्याचा मान मिळायलाच हवा. काय बरोबर बरोबर म्हणलं तुम्ही. आवडलं मला. हा. मिस्टर जानभोर म्हणून आजपासून आपल्या ऑफिसमध्ये एक येतील. त्यांना एक सेपरेट टेबल, चेअर, एसी, म्हणजे थोडक्यात ते जे काही मागतील ते सगळं त्यांना मिळायला हवं. त्यांच्याकडून माझ्याकडे कुठलीही तक्रार येतं कामा नये. मधुरा, या बाळाबद्दल एवढी स्वप्न नको दाखवूस मला, आणि रंगवू सुद्धा नको. स्वप्न तुटताना बघताना खूप त्रास होतो मधुरा. मधुरा, तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन कसं नको घेऊ विहंग. ताईला असं म्हणायचं होतं का की जे बाळ आहे त्याचा आणि आपला काही संबंध नाही? हा, आणि जर असं म्हणायचं होतं तर असं म्हणायचं का होतं? त्याचं काय कारण आहे? नाही, मला नाही वाटत की वहिनींना असं काही म्हणायचं होतं. हो ना, मग ताईच्या बोलण्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तिच्यात आणि जिजूंमध्ये अजूनही काही सगळं ठीक नाहीये, किंवा जिजूंच्या मनात अशी शंका तर नाही ना की जे बाळ तिच्या पोटात आहे ते बाळ त्यांचं नाही आणि त्यामुळे अबॉर्शन. वेडी का तू मधुरा? सत्यजित असं काही वागणं शक्यच नाही. एवढा क्रूर नाहीये तो. मी बोललो त्याच्याशी, त्याचं अभिनंदन केलं, तो खूप आनंदी वाटला मला. त्याच्या मनात असा कुठलाही प्रश्न नाही की हे बाळ त्याचं नाहीये म्हणून. पण मला दीची खूप काळजी वाटते रे. तरी मी उद्या दीकडे जाऊन या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणारच आहे. दी असं का बोलली हे मला जाणून घेतलंच पाहिजे. मंजिरी, ही पुस्तक आहेत काही. त्यात गर्भसंस्काराची सुद्धा पुस्तक आहेत. काही सीडीज आहेत छान. म्हणजे असं चांगलं असतं ना, चांगली चांगली पुस्तकं वाचणं, छान संगीत ऐकणं. आणि अरे हा, हे मला आहे ना बाळांचे काही छान फोटो मिळाले. हे बघ, हे आपल्याला कुठे, म्हणजे ते मी बघतो उद्या कुठेतरी ते फोटोज आपण लावूयात. म्हणजे सतत हे गोड गोड चेहरे तुझ्या डोळ्यासमोर राहिले पाहिजेत. आणि ही खेळणी आहे, ती खेळणी तुझ्यासाठी नाही आहे, पण राहू देत, असू देत जरा आजूबाजूला इथे खेळणी. अरे हो, ह्याच्यामध्ये एक ते प्री डिलिव्हरी योगा क्लासेसचं एक पॅम्फलेट आहे. ते जरा बघून घे तू. म्हणजे जर तुला हवं असेल तर एनरोल कर. कसं बरं वाटेल, तुलाही छान वाटेल, प्रसन्न वाटेल. हा फोटो मला इथे नकोय. मी काढतोय हा फोटो इथं. माझ्या होणाऱ्या बाळावर मला कुठल्याच वाईट गोष्टीची सावली पडायला नकोय. अरे हा, उद्या एक इंटिरियर डिझायनर येतील इथे. मला ना आपल्या बाळासाठी आपल्या घरातली कुठली तरी एक रूम नर्सरी म्हणून बनवायची. म्हणजे मग नंतर तीच बाळाची रूम होईल. ऍक्च्युली मी आपल्या याच खोलीत बाळाची नर्सरी करू शकतो नाही का? हा, कारण कसं आहे, एकदा तुझी डिलिव्हरी झाली की तू इथून जाशील, मग फक्त मी आणि बाळ. एनिवे, तेव्हाचा विचार तेव्हा करूया काय. बरं मला सांग, याच्या व्यतिरिक्त तुला आणखीन काही हवंय? हो, हवंय. सांग ना. 3 गोष्टी हव्यात मला. काय? तुमचा आधार,
तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास. आता हे फोटोज तू जाऊन मंजिरीला दाखवायचे. अगं पण हे फोटो मंजिरी वहिनीनं दाखवल्यावर काय होईल कळतंय का तुला? सांगते तेवढं कर. ओके, ॲज यू विश पिया डार्लिंग. कसं आहे ना, खूप क्रूर असं करीन मी तुझं का. काय गे हा तुझ्या काय डोक्यावर परिणाम झाला की काय? जेव्हा बघावं तेव्हा हे फुल्ली गोळे काढत असतेस. बरं एवढं काढून सुद्धा काही परफेक्शन नावाची गोष्ट नाही. नाही तसं काही नाही, जरा विचार करत होते काय करता येईल याचा. विचार? अगं नक्की काय प्रॉब्लेम आहे मला सांग, आत्ता सॉल्व्ह करतो. नाही नाही, काही असा मेजर प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही नका त्रास करून घ्या. माझी चेष्टा करतेस? हं? नाही अजिबात नाही. त्या दिवशी जे झालं ते विसरलीस? नाही खरंच नाही. मग तुलाही आठवते ना गुरुजी म्हणाले की मी बुद्धिमान आहे ते? हो हो अगदी बरोबर. तेच म्हणत होते मी पण. तुम्ही तुमची बुद्धी कशाला माझ्या एवढ्याशा प्रॉब्लेम साठी वाया घालवताय? नाही 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 नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे तो मला कळायलाच पाहिजे, नाही तर मी काहीही खाणार नाही. उपोषण? नाही नको, खरंच नको. हा प्रॉब्लेम काही एवढा मोठा नाहीये. उगाच तुम्ही कशाला तुमच्या शरीराला त्रास करून घेताय. बर सांगते. म्हणजे आपण रमी खेळत असतो. हा आता आपण कुठे रमी खेळतोय असं समज. हा आणि सगळे जोकर माझ्या हातात आहेत. मला कुठलं तरी पान टाकायचंच आहे. आता त्यातलं कुठलं पान टाकून मला कोणाला आणि किती जास्तीत जास्त लुबाडता येईल ना याचा विचार करते. म्हणजे जो मित्र आहे त्याला लुबाडून त्याच्याशी शत्रुत्व पत्करायचं, का जो शत्रू आहे त्याला वाचवून त्याच्याशी मित्रत्व पत्करायचं. नक्की काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. बघा तुम्हाला काही सोल्युशन सुचतंय का? गौरांगराजे, अगं जरा थांब, विचार करू दे. मी एक काम करतो, हा काहीतरी खाऊन येतो म्हणजे सुचेल. आणि तुमचं उपोषण? अगं आता प्रॉब्लेम सांगितलास ना, हा मग कसलं उपोषण? बरोबर आहे. हा चालू. हा दिखाई दिए यूं के नमस्कार दादासाहेब. हा नमस्कार. तुमचं काय काम असेल ना ते विखे नाही तर नंदीला भेटा. हा थोडस काम आहे. हो दादासाहेब, अहो मी जानभोर आहे. तुम्ही सांगितलेलं काम करून आलेलो आहे. जानभोर तुम्ही कंप्लीट चेंज, हे कपडे का काय? हा काय कमाल करताय तुम्ही. आम्हाला ओळखलं नाही म्हणल्यानंतर आता काय या कपड्यावर सुद्धा नंबर प्लेट नेम प्लेट लावून यायचं काय आम्ही? हा? नाही नाही नाही, पण आम्ही पैसे द्यायच्या आधीच तुम्ही एवढी खरेदी. मी म्हणलं ऍडव्हान्स आपणच वापरून घेऊ, नंतर तर काय तुम्ही देणारच आहे पैसे, आहे का नाही? बरोबर सांगा ना. म्हणजे ज्याच्यासाठी तुमचं पोस्टिंग केलंय तिकडं, तिकडची इत्यंभूत माहिती आम्हाला हवी का नाही? झालं का आता? तेच तर सांगायला आलोय ना. बसा काय तुम्ही ना खाली आरामात बसा. हा तेच म्हणलं, इथं फारच कम्फर्टेबल हो. मी खाली कंजेस्टेड बसतो. आता मला सांगा जानभो, मुधोळकरच्या ऑफिस मध्ये काय झालं? अहो काय आज शिकाय कामगिरी केली मी दादासाहेब. तुम्हाला सांगतो, 1 नाही 2 नाही 3 नाही 50 नाही 500 तोप गोळे फोडले नुसते. एक दुडूम 500. पुढे काय माहिती का, म्हणजे लेवलला मी पुढच्या लेवलला गेलो असतो, शपथ गेलो असतो. पण काय तेवढं तिने हाफिसच बंद केलो.
काय विषयच नाही, माझा मूडच गेला, मूड ऑफ झाला माझा फार. मुधोळकरच्याच ऑफिसला गेले होते ना? जानभोर सत्यजित मुदळकरांच्या ऑफिस मध्ये बसलो होतो मी. नाही नाही, मग हे घोडे तोफा काय? PSP वरची गेम आहे ती खेळत बसलो होतो. प्रिन्स ऑफ पर्शियस. काय गेम आहे हो. तुम्ही मुधोळकरच्याच ऑफिसला गेले होते ना? त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आलो. अरे मग तिथलं काहीतरी सांगा ना, म्हणजे तुम्हाला रिक्वेस्टची विनंती आहे माझी. पुढं असं झालं का त्यांनी मला स्वतः टेबल खुर्ची आणून दिली बसायला. अशी खातिरदारी केली त्यांनी. अरे बाप. हा, चहा म्हणू नका, कॉफी म्हणू नका, 10 वेळा चहा कॉफी मागवल्या माझ्याकरता. मला स्वतःला बसायला टेबल खुर्ची दिली त्यांनी स्वतः. नाश्ता जेवण सगळं जागेवर आणून दिलं मला. काय पाहिजे ते जागेवर खा. एवढं खाल्लं दादा साहेब, फार एकदम मोठावसच वाटलं नाही हो. काय ना तिथून बसून. सत्यजित मुधोळकरने तुमची एवढी सरबराई केली? अहो मग काय, मी गेम खेळतोय तो सरबराई करतोय. मी गेम खेळतोय तो पाहुणचार. गेम पाहुणचार, गेम पाहुणचार. एवढा पाहुणचार सत्यजित मुधोळकरने केला तुमचा? काय घडलं असेल बरं? हा, तुम्ही या, कारण आता आमच्या तांबडे बाबाच्या चिंतनाची वेळ झाली. आणि जाताना ही तांबडे बाबाच्या चिंतन गीताची सीडी घेऊन जा. नाही, शिडी नको. शिडी राहू दे तुमच्याकडं. मी यावेळेला पक्क शिबिरात जाऊन विकत घेणार स्वतःच्या खर्चाने. तुमच्याकडे एक कॉपी राहू द्या, आहे का नाही? आहे का नाही? येऊ का मी मग? हा चला येतो. जय तांबडे बाबा. पुढे जाऊन केलं तरी चालेल. नाही राहू दे, झालं माझं. काय? नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. पाहुणचार काय पाहुणचार, आम्ही पाहून 5 करू तुमचा. मीराबाई, मीराबाई. काय झालं साहेब? काय आहे? हा, काय आहे? माफ करा साहेब. माफ काय करा? इतका निष्काळजीपणा करता तुम्ही? अर्धवट कामं करता सगळी. मुळात हे पाणी इथे असं राहिलंच कसं? हे महत्वाचं काम सोडून तुम्ही बाकी कुठलं महत्वाचं काम करायला गेला होतात? मी मगाशी पाहिलं होतं, साफ पण करत होते, पण प्रियाताईने मला नाश्ता आणायला पाठवलं, मग ते राहूनच गेलं. मी आता करते ना 1 मिनिटात साफ. हे बघा मीराबाई, मला हा असा हलगर्जीपणा पुन्हा खपणार नाही, सांगून ठेवतोय. अशा परिस्थितीत तर अजिबात नाही. अहो काय झालंय तुम्ही एवढं? मंजिरी, तू मागे हो. अगं पाणी सांडलं इकडे. अहो हो ठीक आहे, सांडतं चुकून, त्यात काय एवढं? त्यात काय एवढं? आता मगाशी जर माझ्या जागी तू असतीस तर काय झालं असतं तुला? आय मीन आपल्या होणाऱ्या बाळाला. हे बघ, तू उगीच मला तोंड उघडायला लावून. मीराबाई, हे आत्ताच्या आत्ता साफ व्हायला हवं. वय साहेब. आणि कधीही हेच प्रायोरिटीवर असायला हवं, बाकी कुठलंही काम नाही, कळलं? आणि तू प्लीज लांब राहा. आज जाऊन बस. हो. मीरा, आय एम सॉरी. यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. अहो रागाच्या भरात ते काहीही बोलतात. त्यात काय एवढं ताई साहेब? अहो तुमच्या प्रेमापोटी तर ते मला ओरडले, त्याचा मला आनंदच आहे. तुमच्यावर साहेब लय प्रेम करतात हो. तुम्ही आराम करा, मी साफ करून घेते. आता मगाशी जर माझ्या जागी तू असतीस तर काय झालं असतं तुला? आय मीन आपल्या होणाऱ्या बाळाला. तुमच्यावर साहेब लय प्रेम करतात हो.